हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल भाजी आपण काढलेली. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी काही दिवसांपूर्वी आता तसं बघायला गेलं तर एक पाऊण महिना वगैरे होत आलेला आहे. अवाकाडोची म्हणजे ज्या बिया आहेत त्या टाकल्या होत्या रुजत एकदम घरच्या घरी सोप्या पद्धतीने. तर आता त्या छान झालेल्या आहेत. त्याला मोड वगैरे आलेले आहेत. एक ठराविक छानपैकी पानं पण यायला सुरुवात झालेली. म्हटलं चला तुम्हाला दाखवते. तर छानपैकी झाडं झालेली आहेत. आता जवळजवळ माझ्याकडे एकूण 4 रोपं आहेत. 2 आधीची आहेत. त्यातली जरा एक पाठून आलेलं आहे. कारण की ना एवढा उशीर का लागला, कारण की ना ते जे बिया असतात त्या खूप कठीण असतात. कठीण म्हणजे काय, तर वरचं जे आवरण असतं ते एकदम कडक असतं. त्याच्यामुळे त्यांना आतून मोड यायला टाईम खूप जातो. तर एवढा टाईम सगळा गेला. तर अजून पण माझ्याकडे बऱ्यापैकी बिया आहेत. त्या पण तुम्हाला दाखवते. प्लस जी झाडं आपली झालेली आहे छानपैकी तयार, ती पण दाखवते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा. आता ही जी झाडं आहेत ना, ती काही दिवसांनी मोठ्या ज्या आपल्या ब्लॅक कलरच्या पिशव्या येतात ना, त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. पण आता एकदमच छोटी आहेत, तर अजून थोड्या दिवसांनंतर मग मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. छान झालेली आहे. थोडा वेळ लागतो, पण छान झाडं तयार होतात. तर खाली जी लावली आहेत ती पण दाखवते. ते एक झाड मस्त मोठं झालेलं आहे. त्याच्याबरोबरच अजून एक मी बी टाकली होती, पण ती लवकर आली नव्हती. पण आता काय परवाच माझं लक्ष गेलं तर ती बीसुद्धा वर आलेलं आहे. त्याला पानं पण फुटलेली आहेत. ती पण दाखवते तुम्हाला. आणि आपण जी एका पिशवीमध्ये 2 बिया टाकलेल्या होत्या आणि दुसऱ्या पिशवीमध्ये 1 होती. त्यातली एक बी खराब झाली आहे आणि दुसरी बी छान वर आली आहे. अशी आपली 2 रोपं तयार झालेली आहेत. आणि एकूण माझ्याकडे आता 4 रोपं एकदम मस्तपैकी तयार आहेत. थोडी मोठी झाली छानपैकी की आपण लावून टाकणार आहोत. आता इतक्यात काय लावणार नाही आहोत, कारण की आता जर इतक्यात लावली ना, तर मग उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी नाही मिळणार आणि मरून जायची शक्यता जास्ती आहे. त्याच्यामुळे ना 1-2 वर्षाची चांगली झाडं होऊ देत. त्याच्यापेक्षा पण जास्ती वर्ष झाली तरी काही हरकत नाही. त्या मोठ्या पिशव्यांमध्ये आपण टाकणार आहोत. तर चला मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते. खूप मस्त झालीत झाडं. तुम्हीसुद्धा लावू शकता. आता घरी आपण अशी फळं वगैरे आणतोच. ते बिया टाकून देण्यापेक्षा आपण झाडंच घरच्या घरी तयार करू शकतो. तर चला तुम्हाला दाखवते. तर ही बघा झाडं ज्या दिवशी आपण लावलेली होती, तर मस्तपैकी खत वगैरे घालून आपण लावलेली होती आणि आत्ता बघा किती छान झालेली आहे. छान मोड येऊन छान वाढलीसुद्धा आहेत. तर हे उशिरा आलेलं आहे आणि ते आधी आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची ग्रोथ तुम्हाला पानं वगैरे आलेल्यासारखे दिसतील. तर अशी आपली 2 झाडं एकदम तयार आहेत. आणि बघा मी ह्या कुंडीमध्ये सगळी बिया टाकून ठेवलेल्या आहेत. तर ह्यांना कट का केलं, कारण की पटकन आतून कोंब बाहेर यावा यासाठी. कारण की हे खूप कडक असतं. म्हणजे बी जी आहे ना ती खूप कडक असते. त्याच्यामुळे ना पटकन वर यावं म्हणून मी कट मारलेले आहेत. जेणेकरून जे कोंब आहेत ते लवकर यावे, कारण की यांना खूप दिवस लागतात. जर असेच टाकले ना तर खूप दिवस लागतात. तर इथे मी जिथे कुंडीमध्येच टाकून ठेवलेलं गारव्याला, कारण की थोडा गारवा लागेल त्यांना यासाठी. तर अशी माझी 4 रोपं एकदम रेडी झालेली आहेत. आता ही जी रोपं आहेत ना, ती मी काही दिवसांनी मस्तपैकी मोठ्या पिशव्यांमध्ये टाकणार आहे. 3-4 वर्ष मस्तपैकी मोठी झाल्यानंतर आपण जमिनीमध्ये लावणार आहोत. हे बघा पानं किती छान आलेत बघा, एकदम कोवळी-कोवळी अशी पानं आलेली आहेत. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप अशी छान आपली छानपैकी झाडं झाली. कधी वाटलं नव्हतं की एवढी झाडं होतील पटकन. आणि ही 2 प्लस आधीची लावलीत ती. तर अशा पद्धतीने आपली सगळी, तर ती पण मी तुम्हाला पुढे दाखवते. तर ही सगळी आपली इकडे कुंडी वगैरे ठेवलेल्या आहेत. मस्तपैकी जास्वंदी वगैरे पण आहेत. तर हे बघा हे मी लावताना हे 2 बिया आहेत ना, ते एकत्र लावलेल्या. पण हे उशिरा आलेलं आहे झाड. आणि हे तर मी तुम्हाला याआधी पण बघितलंच असेल. हे बघा किती छान झालेलं आहे आपलं झाड. तर हे पण झाड आपण काढणार आहोत आणि मोठ्या पिशव्यांमध्ये घालून ठेवणार आहोत. आता छान ग्रोथ झालेली आहे. याची पानं पण मस्त आलेली आहेत. तर हे एक अवाकाडोचं झाड सगळ्यात बेस्ट असं छानपैकी झालेलं आहे. हे लवकर लावले त्याच्यामुळे. दोन्ही बिया मी एकदाच टाकलेल्या होत्या. फक्त ती बी जरा यायला त्याला खूप वेळ गेला. पण ही झाड मस्त झाले बघा. हे पूर्ण काढायचं ह्याच्यातून आणि मोठ्या पिशव्यामध्ये आपल्याला टाकायचं. आणि हे बघा, हे जे आहे ना, ते परवा नजर गेली तेव्हा हे दिसलं. तर अशा पद्धतीने मस्तपैकी ह्याला पण जीव लागलेला आहे आणि पानंसुद्धा लागलेली आहेत. तर हे पण आपण काढून मोठ्या पिशव्यांमध्ये टाकणार आहोत. तर अशी तुम्ही रोपंसुद्धा घरी बनवू शकता. जसं तुम्ही त्या व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज दिलेत, तसे ह्या व्हिडिओला पण खूप सारे व्ह्यूज द्या आणि छानपैकी तुम्हीसुद्धा अशी झाडं तयार करू शकता. अवाकाडो आपण घरी आणतो, सँडविच वगैरे करतो किंवा अन्य असंच काहीतरी काही ना काहीतरी खातो वगैरे करून. तर त्या ज्या बिया आहेत ना, तुम्ही टाकून न देण्यापेक्षा असं करू शकता. आता आमच्याकडे प्रत्येक फळाचे काही ना काहीतरी अशी झाडं आहेत. आमच्याकडे ॲपलचं एक झाड आहे. आता अवाकाडोचं पण एक झाड तयार झालेलं आहे. अशी झाडं तुम्ही घरच्या घरी इझिली तयार करू शकता. जसं त्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिलं तसं या व्हिडिओला पण प्रेम द्या. अजून काही दिवसांनी बघा छानपैकी मोठी झाडं होतील आपली. तर ह्या बघा त्या बिया, जसं की मी मगाशी सांगितलं, ह्या कट करून मी अशाच ठेवलेल्या आहेत. आणि मस्तपैकी बघा केवढ्या मोठ्या-मोठ्या आहेत बघा बिया. तर अशा बिया टाकून न देता तुम्ही अशी मातीमध्ये ठेवून छानपैकी त्याची झाडं तयार करू शकता. तर इथे आपले 2 पिशव्या मस्तपैकी रेडी आहेत. एका पिशव्यामध्ये 2 होते टाकलेले, पण एक कुसून गेलं आणि एकातून छानपैकी आपल्याला आलेलं आहे. तर ह्याची ना तुम्ही हे बघू शकता बघा, मुळं कशी आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे ती. आणि
मस्तपैकी आता मुळं वगैरे येतील त्याला आणि त्याची ग्रोथ पण मस्त अशी होईल. तर अशी आपली जी अवाकाडोची झाडं आहेत ती अशी झालेली आहेत. मी खूपदा व्हिडिओमध्ये बोलली की तुम्हाला दाखवेन. ह्याला खूप दिवस गेलेले आहेत, जवळजवळ पाऊण महिना गेलेला आहे आणि छानपैकी त्याला पानं पण यायला सुरुवात झालेली आहेत. तर बघूया अजून काही कसं काय होतं वगैरे, केवढे वाढतात वगैरे. तर आधी काय मी जमिनीत लावणार नाही, आधी थोडं त्यांना छानपैकी मोठं होऊ देत त्याच्यामुळे. तरी बघा आपल्या मग छानपैकी आपण जे गोंड्यांची रोपं लावलेली होती, तर ती पण मस्त झालेली आहेत, थोडी वाढलेली आहेत. आता पाऊस खूप असल्याने ना, मी त्यांना खत नाही टाकलं. पाऊस खूप असेल ना, तर या छोट्या झाडांना खत नाही घालायचं, मरतात झाडं. कारण की खतांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. त्यांची पॉवर झाडांना तेवढी झेपत नाही, त्याच्यामुळे ती मुळं सगळी मरून जातात. तर पाऊस कमी असेल ना, तेव्हा घालायची. तर आपण घालणार आहोत काही दिवसांनी. तर आपल्या अशा छानपैकी मखमली झालेल्या आहेत. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. चला बाय बाय.